नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. पण हा जयपूर पार्ट 2 आहे. तर आपण तो पार्ट 1 होता तो तिथं एंड करून टाकला आहे मी, आणि हा आता पार्ट 2 आहे. तर पार्ट 2मध्ये आम्ही एक्सप्लोअर करतो आहे. फर्स्ट विजिट आहे हे जलमहल. जयपूरचा हे जलमहल आहे. आतमध्ये महल आहे हे, अँड आजूबाजूला जहल आहे. मागं वाळलेलं डोंगर आहे, म्हणजे डोंगर त्याच्यावर वाळलेलं झाडं आहे. आणि हे बाई जलमहल बघू शकतो. जे हिस्ट्री वगैरे काही माहिती नाही, पण आहे एक नंबर आहे, बघण्यासारखं आहे. येऊ शकतो तो कधी आले जयपूरला. तर मोस्ट फेमस हे आहे, म्हणजे फेमस आहे जयपूरमध्ये बघण्यासारखं आहे. हे टॉपमध्ये आहे त्याचं नाव आहे, तर मस्तच आहे. काय करते बरीच गर्दी आहे त्या मनाने. खालच्या कामाने काय बनवलं बघा भाई, एक नंबर आहे जलमहल. पाणी थोडा स्वच्छ वाटतंय, कारण की इथं कचरा वगैरे टाकलाय लोकांनी. पण एक कुठं पण आहे, म्हणजे कुठं पण गेलं तरी कचरा वगैरे खराब करतच लोक. भाई तू क्या कर रहा है इधर? चलो, काही नवीन असलं तर दाखवतो अजून वेगळ्या अँगलनी वगैरे. कधी काही नसेल तर बघू. आता फोटो वगैरे काढतो थोडे. चल तब तक के लिए बाय. डायरेक्ट नंतर पुढच्या डेस्टिनेशनवर भेटेल, किंवा मग पुढं मग इकडं थोडं इकडं वगैरे गेलं. चलो बाय बाय. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे अंबर फॉर्ट. म्हणजे अंबर किल्ला म्हणून इथं जयपूरच्या 10-15 किलोमीटरवर आहे. तर बघा, हा किल्ला आहे. अजून 10-20 मिनटं लागतील वरती चढायला, पण भारी वाटतंय. चांगला आहे किल्ला असा. हा म्हटलं होतं की एक टॉपचा किल्ला आहे, जे एक नंबरला येतो बघण्यास जायचं. जयपूरमध्ये बेस्ट किल्ला आहे. आले तर नक्की विजिट करा, मस्त आहे. तर इकडचं थोडंफार आहे, पण मग आता कुठं पण राहतं म्हणा. बाकी तर काय सांगू, एक नंबर आहे जयपूर. तसं एक नंबर. आले तर नक्की भाई, मी जिथं जिथं जातो तिथं नक्की विजिट करा, तुम्हाला नक्की मजा येईल, गॅरंटी देतो. बघा बाकी पूर्ण पिंक. हा पहिला किल्ला आहे जयपूरमधला, जो आम्ही एक्सप्लोअर करतोय. इधर से अभी इधर जाना है क्या? चला चला, हे अवघड आहे. आता पण त्यांना बसले घोडे असतील पहिले. चला डायरेक्ट वरती गेल्यावर दाखवतो काय. मग कधी माहिती
व्ह्यू वगैरे भारी असला तर तिथं ओपन करेल. हा बघा याच्यात किती आनंद आहे पाण्यामध्ये. मग बनवला असा त्या काळच्या लोकांनी. तिकडे इकडं एक आहे, हे एक आहे भाई, हे एक आहे, 3 आहे वाटतं इथे किल्ले. कसं बनवलं असेल भाई तेव्हाच्या लोकांनी. पण आहे मस्त एक नंबर, एकदम थंडगार हवा सुटली. आता थंडी वाजते भाई. उन्हामध्ये थंडी कशी वाजायची जयपूरला बघितलं भाई, आत्ता बघितलं बेकार आहे इकडे थंडी. बाकी तर काय, बाकी चला वरती गेल्यावर भेटतो डायरेक्ट तुम्हाला. बाय बाय. बघा भाई इकडं पण बरंच मोठं आहे. त्या साईडनी मी जिथून शूट केलं तिथून हा व्ह्यू नव्हता आहे, तिथनं फक्त इकडचं दिसत होतं. आणि आता नंबर म्हणजे तो वरतीपर्यंत गाड्या येतात. वरपर्यंत गाडी जाते. इथं एक चांगलं वाटलं इथं वरपर्यंत गाडी. सिनियर सिटीजन्सला प्रॉब्लेम तर नाही येणार काही असं वाटतं. बघू कुठपर्यंत जाते गाडी. बाकी किल्ला वगैरे तर एक नंबर आहे. 100 रुपये बैग, 100 रुपये, 100 रुपये. 100 रुपये भी किया, 100 रुपये. हाँ 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 ठीक है. 100 100 मतलब 100. आइए हम पापड़ कट्टा मीठा. हाँ भैया. नंबर इथं एक टेम्पल आहे कोणतं तरी. हा काहीतरी आवाज येतो तिकडनं, काय माहिती. पण बघ ना भारी किल्ला आहे रे. काही असं चल वरती गेल्यावर बसतो. तर भाई आता वरती पोहोचलोय आम्ही. तिकीट काढायचं प्रोसेस चालू आहे. तिकीटमध्ये फार गर्दी आहे तिकीटमध्ये. काय माहिती. बाकी भाई एक नंबर आहे सगळं मस्त आहे. तिकीट इथं वरती लागतं. वरतून वगैरे मग पूर्ण माल किल्ला वगैरे सगळं बघता येतं. वरती गेलं, बाकीचं वरती गेल्यावर दाखवतो काय काय बघत काय होतं काय नाही. चला डायरेक्ट वरती गेल्यावर भेटतो. तर भैया आलेलो आहे आम्ही वरती. आत्ता बघू शकता तुम्ही इकडं हे किल्ला. एक नंबर आहे, एक नंबर. देखो भाई इधर से ये व्यू देखो, व्यू अंदर तो हेड शॉट लागून गेला. पाहिलं का एवढा जंगलामध्ये एवढं मोठं उभं करणं किती अवघड गेलं असतं. एक नंबर आहे, एक नंबर. कधी इकडे आलेत ना बघायला पाहिजे. हे कसलं. चलो अभी इस साइड तो हो गया. चला भाई आता इकडं पण भारी व्ह्यू येईल. चलो देखते अभी क्या है क्या नहीं.
ह्या रोडवरून आलो भाई आम्ही. ह्या रोडवरून गाड्या पार्क आहे ना इथून आल्या. एक नंबर वे भाई, एक नंबर. ह्या पाण्यामध्ये ना, तलावामध्ये ना भाई मगरमच्छ आहे. एवढं मोठं आहे ते. इकडं मगरमच्छ म्हणे. बघू अजून तर काही दिसली नाही, दिसणार पण नाही. मानसी हे कोणतं शहर आहे इकडे? इकडं काय माहिती. जयपूर ट्रॅफिक पाहिजे की ट्रॅफिक ते आता जाताना नाही लागलेली आहे. मनमान ट्रॅफिक आहे इकडं. हे चलो अरे इधर बाहर आने के लिए वो दोस्त, वो बाहर आने का रास्ता इधर से एंट्रेंस है उसका. मी फोटो काढतो तुमच्या दोघांचे. हे आल्यावर काढू ना. हा एंट्रेंस आहे, इथनं एंट्री घ्यायची आहे. पण एक नंबर आहे भाई एंट्रन्सचा, जबरदस्त एकदम सॉलिड. डायरेक्ट काही विशेष एकदम काही भारी असलं त्यावर शूट काहीतरी. नाही एक नंबर आहे. चला भाई ते वेगळं भेटलं त्याला. डिझाईन काय केलेली ती, आणि वरती काय ते टॉर्च आपण लावलं ना लगेच टॉर्च असं रिफ्लेक्ट काहीतरी होतं, सगळं चमकतं तिथं. काय डिझाईन एक वेळ वॉलवर तरी होऊन जाते, पण सिलिंगवर एवढी भारी डिझाईन. ते सिलिंगवर किती हार्ड जात असं. बघा भाई किती भारी बनवलं डिझाईन. किती भाई कसलं बनवलंय, काय टेक्निक असं बनवायची. नंबर आहे नंबर. चलो ये दिखाता हूँ आपको.
त्यांना बाहेर जायचं आहे. सुरंग का रास्ता, ये सुरंग का रास्ता आहे. याच्यात ते भाजी बनवत होती वाटतं. एवढी मोठी कढाई, एवढी मोठी कढाई, याच्यात भाजी बनवत होती ते. चला ही एक आहे आणि ही एक आहे. कड्यांमध्ये भाजी बनवली काय बनवतं काय नाही. आर्ट गॅलरी, ये है कठपुतली. देखते हैं अभी मेरे ख्याल से तो कुछ होगा भी नहीं इधर. अभी सीधा सिटी में है, जयपुर सिटी में तो कुछ तो मेरे ख्याल से मैं अभी उधर ही ब्लॉग कंटिन्यू करूँगा. अगर कुछ बीच में आता है तो दिखाता हूँ. भाई जयपूरचं एकदम स्पेशल, जयपूर त्याच्यामुळं ओळखलं आलं. हवा मिळेल भाई, हवा एक नंबर भाई. जयपूर स्पेशल याच्यामुळं ओळखलं जातं. म्हणजे हवा मिळेल एक नंबर. कसं भारी रे एकदम. काय एक नंबर. इथं आलं की इथं तर नक्की यायचं आहे भाई. इथं म्हणजे शूट करायला चालतं पण टाईम नाही, त्यामुळं म्हणजे पार्किंगला वगैरे जागा नाही, त्यामुळे कमी शूट करतो. बट एक नंबर आहे. चलो कपड्याचं मग समोर आधीच इकडे या, इकडे या. हा इकडे गर्दी बघा भाई, गर्दी गर्दी. काका मला म्हणत 5 मिनिटात बोललेलं आहे. काका बाबा 5 मिनिटात बोललेलं जो ऑटोवाला आहे तो 5 मिनिटं बोलला होता, कारण इथं पार्किंगला जागा नाही. आणि पण बघा ना भाई, किती भारी वाटतं आहे, किती भारी व्ह्यू आहे. एक नंबर भाई, एक नंबर. म्हणजे याची हिस्ट्री अशी की 5 फ्लोअरची बिल्डिंग असं आम्हाला तो सांगत होता. पण भारी आहे भाई, बघण्यासारखं आहे. चलो देखते अभी क्या आहे क्या नाही. आणि अजून एक जागा आहे बोलला जंतर मंतर, पण ते पण असं ते बघण्यासारखं आहे. बघू काय काय. नेक्स्ट डेस्टिनेशनवर भेटतो. मित्रांनो आता आलो आहे जयपूर स्टेशनला. आणि जयपूर स्टेशनवरनं आता जयपूरवरनं जायचं आहे आम्हाला कोटावरनं जायचं आहे इंदोर. तर रात्री 1 वाजताची ट्रेन आहे कोटासाठी. आणि कोटाला ती जाईल 5-6ला, 6 वाजता इकडनं इंदोरची ट्रेन आहे. तर इंदोरला गेल्यावर इंदोर पण एक्सप्लोअर करायचा आणि रात्री संभाजीनगरसाठी निघायचं आहे. तर बघा भाई जयपूरचं रेल्वे स्टेशन आहे.
जयपूर रेल्वे स्टेशन एक नंबर आहे भाई. तर भाई मी आलो आहे ब्लॉग एंड करण्यासाठी. जे तुम्ही जयपूरमध्ये बघितलं तर मी 2 पार्टमध्ये केलं आहे ब्लॉग. तर दोन्ही पार्ट बघा. आणि मी आलो आहे एंड करायला. तर व्हिडिओ कधी आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून शेअर करा भाई, सपोर्ट करा. की बस एवढंच सांगा. थोडाफार जयपूर स्टेशनचा व्ह्यू देतो तुम्हाला कसं हे ऐसा आहे जयपूर स्टेशन. मस्त गेलेलं आहे, सगळं मस्त आहे. इथं ट्रेन वगैरे लिहिलं आहे. असं आहे जयपूर स्टेशन. चलो बाय, मिळते नेक्स्ट व्हिडिओ में.